कंट्रोल युनिट मेन आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कंट्रोल युनिट मेन इथे ग्रीन. आता तुम्ही तुम्हाला इच्छित पाहिजे त्या उमेदवाराला तुम्ही व्होट देऊ शकता. बटन दाबल्यानंतर ही रेडी लॅम्प बंद होतो आणि हा जो बटन दाबलं ते लाईट तुमची पेटणार आहे. त्याच्यानंतर हे बटन दाबल्यानंतर आपण हे जी स्लिप येणार आहे ते जवळपास 7 सेकंद तुम्हाला डिस्प्ले होणार आहे तिथे. मी आता हा 7 नंबरला वोट केलेला आहे. हे त्याच म्हणजे ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचप्रमाणे हे मत गेलेलं आहे. क्लोजचं बटनसाठी हा टॅब ओपन करायचा आणि ते क्लोज बटन दाबायचं. मग ह्याच्यानंतर हे ओपन रिझल्टच्या दिवशीच फक्त डायरेक्ट इकडं ओपन करून रिझल्ट बघितला जातो. निवडणूक प्रक्रियेत जाणारी EVM किती सुरक्षित अशी शंका काही ठिकाणी घेतली जाते. काही नागरिक असतील किंवा मतदार अगदी राजकीय पक्ष देखील याबद्दल सातत्यानं बोलत असतात आणि आपल्याला दिसून आलेलं आहे. अर्थात रत्नागिरीमध्ये ज्या ठिकाणी आता EVM मशीन मतदान केंद्रावरती पाठवले जात आहेत त्या ठिकाणी डेमो मशीन्स ठेवलेले आहेत. याचं कारण असं आहे की नागरिकांना किंवा कुठल्याही इथल्या अधिकाऱ्यांना जर का काही शंका असतील तर त्यांनी ते येऊन इथं क्लिअर कराव्यात, हा त्यातला उद्देश आहे. मी इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलतोय कारण की जी शंका घेतली जाते ती खरंच योग्य आहे का हा एक प्रश्न आहे. त्याची उत्तरं मी अधिकाऱ्यांकडून या डेमोच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, मला तुमचं पहिलं नाव सांगा आधी. माझं नाव KP पाटील. मी इथं मास्टर ट्रेनर आहे आणि गेली महिनाभर आम्ही सगळ्या PROना APOना या संबंधित मशीनच्या संबंधित टेक्निकल माहिती पुरवतो किंवा त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. या मशीन्स नेमक्या काम कशा करतात? कारण की शंका घेतली जाते की आपण जे मत देतोय ते खरंच संबंधित उमेदवाराला जात आहे का किंवा EVM हाय कोण, ही सध्या एक ट्रेंडिंग भाषा दिसून येते आपल्याला. त्याबद्दलची एक माहिती आम्हाला द्याल का? आम्ही बऱ्याच वेळा 2014मध्ये पण आम्ही काम केले, 19मध्ये पण काम केलेलं आहे. आपल्याला हे 3 मशीन असतात. हे कुठल्याही ब्लूटूथनं वगैरे कनेक्ट नसतात, फक्त इंटर कनेक्टेड असतात. याला आपण BU म्हणतो, बॅलेट युनिट म्हणतात. दुसरं आहे ते VVPAD, त्याच्यामध्ये मतदानाची ज्याला दिलेली आहे त्या उमेदवाराची स्लिप पडते. आणि तिसरं आहे कंट्रोल युनिट. BUला स्वतःची केबल आहे, ती VVPADला बॅक साईडला जोडायची असते. काय याच्यामध्ये या पद्धतीनं या पद्धतीने तिथे कटकन नावाचं लाल साईडला लाल आणि हे त्याला इथे बॅटरी सेक्शन असतं काय, त्याला स्वतःची बॅटरी आहे काय. आणि या VVPADचं जे केबल आहे ते कंट्रोल युनिटला बॅक साईडला जोडायचं आहे या पद्धतीनं. त्याच्यानंतर VVPADचा एक पाठीमागे नॉब असतो, पेपर जामर असतो, तो व्हर्टिकल सेक्शनमध्ये ठेवला की हे मशीन रेडी होतं. हे दोन्ही खात्री करायचं आहे. या बाजूला एक कंपार्टमेंट आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्लिप नाही आहे. ते मतदान प्रतिनिधी किंवा उमेदवार किंवा त्यांची कोणी प्रतिनिधी असते त्यांना दाखवायचं असतं. हे मशीन आमच्यासाठी फक्त प्रशिक्षणासाठी आहे. हे मशीन 16 कॅन्डिडेटसाठी सेट केलेलं आहे. 16 बटणं अनमास्क आहेत, कुठल्याही बाजूने सगळं ऑपरेट आहेत काय. आणि हे मशीन ऑन केल्यानंतर त्या मशीनबद्दलची सगळी माहिती इथे येते. त्याचवेळी इकडे 7 स्लिप पण पडत असतात. ते मशीनची माहिती सांगत असते, मशीनची बॅटरी किंवा 7 स्लिप पडतात ते. बरं, म्हणजे कंट्रोल युनिट मेन आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कंट्रोल युनिट मेन. ज्यावेळी आपण मतदान दिलं जातं त्याच्यानंतर ती माहिती इकडे येते. इथे त्या संबंधिताची स्लिप पडते आणि त्याच्यानंतर ती 7 सेकंद राहते. ती स्लिप पडल्यानंतर ती माहिती या कंट्रोल युनिटमध्ये सेव्ह होते. मी इथे एक वोटिंग करू शकतो आता. आम्ही काय करतो, मशीन हे झाल्यानंतर हे 7 स्लिप पडल्यानंतर आम्ही टोटल 2 मिनिटं टोटल मारून दाखवतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मतदान आधीचं नाही आहे. त्यासाठी इथं टोटल बटन आहे. आधी बॅटरीची वगैरे माहिती येते, VVPADची माहिती येते, त्यांची बॅटरी किंवा सगळं व्यवस्थित मशीन असल्याबाबतचं EVM रेडी फॉर बॅलेट असं येतं. ते टेस्टिंग चालू आहे. पहिल्यांदा 2-3 मिनटामध्ये सगळं पूर्ण टेस्टिंग होतं. टेस्टिंग झाल्यानंतर इथे बघा कंट्रोल युनिटचं टेस्टिंग झालं. आता VVPADचं टेस्टिंग येईल इथं, तेही ओके येतं. आता EVM इज रेडी, म्हणजे हे सगळं मशीन जोडणी व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही टोटल बघू शकतो आपण काय. याच्यामध्ये परत ती माहिती येते, बॅटरीचं पर्सेंटेज येते, उमेदवार किती आहेत त्याची माहिती येते आणि मतदान किती याच्यामध्ये आहे ते दाखवतो. याच्यामध्ये मतदान आता आपण CRC केलेलं आहे, त्यामुळे मतदान नाही, वोट्स पडलेले आहेत ते 0 आहेत. डेट टायमिंग वगैरे सगळं येतं.
कॅन्डिडेट्स 16 हे प्रशिक्षणासाठी मशीन आहे, त्याच्यामध्ये 16चं आहे म्हणून 16चं मतदारसंघाने आहे ते बदलत असतं. आपल्याला साधारणपणे आता आपण ओट देऊन बघू शकतो का तिकडे? आम्हाला डेमो दाखवा ना कसं होतं ते. आता इथे टोटल 0 दाखवलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये नाही. हे डिस्प्ले केल्यानंतर आपण इथे बॅलेट द्यायचं आहे. इथे बॅलेट दिल्यानंतर इथे हा BG लॅम्प येतो, त्याचवेळी इकडे ग्रीन लॅम्प येतो बॅलेट युनिटवर. इथे ग्रीन. आता तुम्ही तुम्हाला इच्छित पाहिजे त्या उमेदवाराला तुम्ही व्होट देऊ शकता. मी ह्या अधिकाऱ्यांना सांगतोय तुम्ही 2 बटणं एक दाबा, त्यानंतर मी 2 ठिकाणी जातो. आपण हे कुठलंही बटन दाबू शकतो. इथे बटन दाबल्यानंतर ही रेडी लॅम्प बंद होतो आणि हा जो बटन दाबलं ते लाईट तुमची पेटणार आहे. स्लिप येते. ओके. त्याच्यानंतर हे बटन दाबल्यानंतर आपण हे जी स्लिप येणार आहे ते जवळपास 7 सेकंद तुम्हाला डिस्प्ले होणार आहे तिथे. मी आणखीन एकाला ओट देतोय. ओके खाली पडल्यानंतर ओके ही माहिती याच्यामध्ये सेव्ह होते कंट्रोल युनिटला. इथला BG लॅम्प गेल्यानंतर आपण हे मशीन दुसऱ्या बॅलेटसाठी तयार होतं. दुसरं बॅलेट दिलं की आता तुम्ही दुसरं मत देऊ शकता. आता दुसऱ्याला एक वोट देऊन बघतो. इथे रेडी झालेला आहे. मी आता हा 7 नंबरला वोट केलेला आहे आणि आता ही मशीन्स बघूया तीच येतं आहे का. अर्थात हे त्याच म्हणजे ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचप्रमाणे हे मत गेलेलं आहे. हे स्लिप तर दिसतंय. मी सर अजून एक डेमो घेणार आहे, त्यानंतर आपण बघायचं आहे की नेमकं कसं होतं. 2 मतदान दिलेलं आहे. आपण परत इथे 2 टोटल बघू शकतो की तेवढेच मतं पडलेत काय. आपण टोटल मतदान प्रक्रियेत किती वेळा पण बघू शकतो, पण साधारण 9 वाजता, 11 वाजता, 1, 3 आणि एंडिंगला एकदा आपण त्याची टोटल बघत असतो. आता आपण टोटल 2 मतदान दिलेलं आहे. याच्यामध्ये पण व्होट कास्टेड 2च येणार आहे. 16 उमेदवार आहेत आपल्याकडे या मशीनला लोड केलेले. अर्थात 2 मतं दिले आहेत आपण. 2च आहे. 2 मतदान आहे टोटल. 2 मतदान 2 मतं दिले. आता कंट्रोल युनिट महत्त्वाचं आहे. आता ते कंट्रोल युनिट सील करणं किंवा ही जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते, कारण की हा भाग इथला महत्त्वाचा तो तुम्ही सांगा जरा. कसं असतं, हा बॅटरी सेक्शन आहे आणि हा कॅन्डिडेट सेक्शन आहे. हे दोन्ही आपल्याला सील करून येतात पूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं. आणि हा सेक्शन आहे तो त्या दिवशी केंद्राध्यक्षांना वापरायचा असतो. इथे CRC म्हणजे जेव्हा सुरुवातीला मॉकपोल केलं जातं, सकाळी जे प्रतिनिधी असतात उमेदवारांचे त्यांच्यासमोर आपल्याला एक मॉकपोल करायचं असतं. आपण आता केलं आहे त्याला मॉकपोल म्हणायचं. आपण त्यांनी सरांनी सांगितले त्याप्रमाणे टोटल आपल्याला दिसलेली आहे. आणि हे टोटल झाल्यानंतर मॉकपोल झाल्यानंतर आपल्याला तो क्लोज करायचं आहे. जे मॉकपोल आहे ते क्लोज करायचं आहे. आपण इथे क्लोज करतो आहे. आता तो मॉकपोल क्लोजिंग म्हणजे जेव्हा शेवटीसुद्धा केलं जातं ते आता हे मॉकपोल आपण क्लोज करतो आहे. त्याला परत डेट आणि टाईम दाखवली जाते. ह्याचा CUचा नंबर 41058 हा बघा 41058 हा नंबर तिथे दाखवला जातो. टोटल कॅन्डिडेट मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 आहेत. टोटल वोट्स आपण 2 दिले होते. मग याच्यानंतर आता क्लोज केल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यात वोटिंग करू शकत नाही. पोल क्लोज झालेला आहे. आता हे क्लोज केल्यानंतर म्हणजे एक शंका असते लोकांना की नंतर काय जोडतात. नंतर आपण बॅलेट द्यायला गेलो तर ते इनव्हॅलिड दाखवतं. म्हणजे संध्याकाळी प्रोसेस झाल्यानंतर एकदा क्लोज झाल्यानंतर करता येत नाही. टोटल किती वेळा पण बघू शकतो आपण. म्हणून एकदा आपण संध्याकाळी मशीन बंद केलं आहे की बॅलेट परत घेत नाही. क्लोजिंग दाबल्यानंतर बॅलेट घेत नाही. मला एक शंका अशी आहे, म्हणजे याच्यामध्ये ह्या सिग्नेचर्स वगैरे असतात म्हणजे कंट्रोल युनिट महत्त्वाचं असतं, त्या कुणाकुणाच्या ते कसं सील केलं जाते थोडक्यात सांगा. आता याच्यामध्ये ही ग्रीन पेपर सील आहे. याच्यावर मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रतिनिधी यांच्या सह्या केल्या जातात ह्या ग्रीन पेपर सीलवर. त्यानंतर हा स्पेशल टॅग आहे. ह्याच्यावरसुद्धा त्यांच्या सिग्नेचर घेतल्या जातात. इकडे नंबर असतो. आणि हा ॲड्रेस टॅग आहे. ॲड्रेस टॅगवर त्या केंद्राची माहिती आणि त्या BUचा नंबर CUचा नंबर जे काय असेल ते आणि त्यांची सही आणि डेट हे सगळं असतं. आणि हा कंपार्टमेंट पूर्ण सील केला जातो.
म्हणजे हा ॲड्रेस टॅग इथे सील केला जातो. हे ग्रीन पेपर सील 232 आणि 230 या टीमच्या इथे केलं जातं. हा ॲड्रेस टॅग बाळाचे इथे यायचं आहे. स्पेशल हा स्पेशल टॅग इथे केला जातो सील ह्याच्यामध्ये दोरा टाकून. आणि मग हे केल्यानंतर हा AB इथे वरती साईन असते आणि हा नंबर दिला जातो. तोच नंबर रिझल्टच्या वेळी पण दाखवला जातो. उमेदवारचे प्रतिनिधी किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या सहीचा नमुना PROना दिलेला असतो. तो नमुना त्यांचं नाव बघून त्यांची नियुक्ती करतात. मतदान केंद्राचे त्या बूथवर त्यांना नियुक्ती देतात. आणि हे सील केल्यानंतर हा ॲड्रेस टॅग ह्याला पुन्हा एकदा सील केला जातो. म्हणजे हे टोटल कंपार्टमेंट टोटली बंद होतं. फक्त जेव्हा मतदान संपतं 5 वाजल्यानंतर तेव्हा तिथे फक्त हा क्लोजचं बटनसाठी हा टॅब ओपन करायचं आहे आणि ते क्लोज बटन दाबायचं. मग ह्याच्यानंतर हे ओपन रिझल्टच्या दिवशीच फक्त डायरेक्ट इकडं ओपन करून रिझल्ट बघितला जातो. म्हणजे मला वाटतं जी शंका उपस्थित केली जाते त्याबद्दलचं हे शंकेचं निरसन म्हणजे कशा पद्धतीने हे कंट्रोल युनिट किंवा EVM मशीन काम करतं हे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं आपणापैकी बऱ्याच जणांना हे बघितल्यानंतर त्याबाबतची शंका राहणार नाही किंवा त्या शंकेला कुठं व्हावी असणार नाही आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.